श्री दत्त, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे माझं इव्हनिंग रूटीन आणि सोबतच मस्त असा झटपट होणारा गाजराचा हलवा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर संध्याकाळी सगळ्यात आधी मी दिवाबत्ती करून घेते आणि दिवाबत्ती झाल्यावर जे माझा जप असतो, थोडंसं वाचन असतं ते करून घेते आणि मग श्लोकला अभ्यास लिहून देत होते। तर आराध्य सगळा अभ्यास तिचं ती करते, पण श्लोक अजून छोटा आहे तर त्याला जे आधी लिहून द्यायचं असतं ते लिहून देते, मग तो मनाने अभ्यास करतो। तर त्याचं बघा कसं खेळणं चाललेलं आहे आणि मग मी स्वयंपाकाची तयारीला लागते। सगळ्यात आधी मी गाजर आहे ते साल काढून त्याचे देठ वगैरे काढून घेते, जेणेकरून कांद्याचा वगैरे वास लागू नये त्याला। तर मी सगळ्यात आधी गाजर किसून घेते आणि भाजीला जे लागणारे जे कांदा टोमॅटो सगळं कट करून घेते। कटिंगचं काम मी आधी करून घेते आणि मग स्वयंपाकाला लागते। गाजर आपलं मस्त किसून घेतलं मी बारीक आणि हे सगळ्या प्रकारच्या डाळी घेतल्या होत्या मी, हरभरा डाळ, तूर डाळ, मूग डाळ आणि मसूरची डाळ। जर कांदा जरा जास्तीचा चिरून घेते मी, तर आज डाळ कांदा करणार आहे, डाळ कांदा भाकरी। तर इथं भाकरी चालल्यात माझा भाचा आणि भाची आहे ती पण आली होती, तर त्यांना चहा केला आणि मग भाकरी करते आणि डाळ कांदा ही आधीच करून घेतलेला आहे मी। त्या दोघांसोबत गप्पा मारत मारत ह्या भाकरी सगळ्या करून घेतल्या मी आणि मग परत गाजराचा हलवा तयार करायला घेतलाय। तर गाजराच्या हलव्यासाठी एक कढई ठेवली होती मी गॅसवर आणि तूप टाकले 2 ते 3 चमचे आणि मग परत ते जे गाजर खिसून घेतले होते ते 2 वाट्या गाजर झाले होते। तर त्या 2 वाट्याला गाजरासाठी जेवढं साहित्य लागेल तेवढं मी सगळं टाकलेलं आहे यात। तर 2 वाट्या गाजरांसाठी 1 वाटी साखर, 1 वाटी दूध आणि अर्धी वाटीपेक्षाही थोडीशी कमी मलाई, जेवढी निघाली म्हणजे मलाई तेवढी टाकली मी यात। मलाई टाकल्याने खरंच खूप छान हलवा होतो। एक्स्ट्राचा खवा वगैरे काहीच ॲड करायची गरज लागत नाही मलाई टाकल्यावर गाजराच्या हलव्यात, त्यामुळं मी मलाई टाकूनच करते। पेढा किंवा कलाकंद सगळे असं टाकून करतात, पण मी असा साधा सिंपल करते, खूप छान होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात आपल्या घरात, त्यामुळे झटपट बनवता येतो। आता यात मी 1 वाटी दूध टाकले आणि जेवढी माझ्याकडे दुधावर मलाई निघाली आहे तेवढी सगळी मलाई मी यात टाकली आहे। मलाईने खरंच खूप छान फ्लेवर टेस्ट येते आणि परत विलायची पूड टाकली, छान मिक्स केलं, 10 मिनिटं बारीक गॅसवर छान शिजू दिला गाजराचा हलवा। आता 10 मिनिटांनी बघा किती सुंदर कलर पण आलाय, छान टेक्स्चर ही खूप छान आलंय हलव्याला। आणि आता यात विलायची पूड टाकणार आहे, थोडेसे ड्रायफ्रूट टाकणार आहे,
खूपच असा कोरडा कोरडा नाही करायचा गाजराचा हलवा. थोडंसं असं मॉइश्चर ठेवायचं गाजराच्या हलव्यात, जेणेकरून जे थंड जो गाजराचा हलवा होतो तेव्हा त्यात छान असा मऊसूत गाजराचा हलवा राहतो. नाहीतर आपण सगळंच त्यातलं पाणी आटवून टाकलं किंवा ते दूध आहे ते सगळं जर आटवून टाकलं तर ते असं खूप कोरडा कोरडा होतो. तर मॉइश्चर ठेवायचं गाजराच्या हलव्यात. आणि बघा आपला गाजराचा हलवा अप्रतिम असा तयार झालेला आहे. कलरही खूप छान आलेला आहे आणि टेस्टला पण खूप भारी झाला होता. तर नक्की असा ट्राय करून पहा तुम्ही. तर असा आहे आजचा आमचा मेनू, गाजराचा हलवा आणि डाळ कांदा भाकरी. तर शक्यतो संध्याकाळी आम्ही भाकरीच खातो. कशी झाली आहे भाजी? मग आजची भाजी खूप छान झाली आहे. कशाबद्दल प्रोजेक्ट आहे तुमचा? अगं तिला अर्ली ह्युमन्स असायचे ना 100 दिवस झाले त्याला. तेव्हा ना आपण काहीच नव्हतं वापर करायचं. तेव्हा काहीच थिंग नसायची. आपले कपडे नव्हते, गाडी नव्हती, काहीच नव्हतं तिथं. परत आपल्याला जे भूक लागायची ते ॲनिमल्स असायचे ना त्यांना मारायचे त्यांनी आणि खायचे. ती त्याला एका प्लेस मध्येच नाही भेटायचं. त्याला वन प्लेस टू अनदर प्लेसला जायचं असतं. बर, त्याच्याबद्दल हे प्रोजेक्ट आहे. बर. तेव्हा कपडे बनायचे ना ते ना ॲनिमल्स बनायचे. ती झाड असतं ना, झाड त्याचे लीव्ज असतात ते तोडायचे आणि ती ॲनिमल्स ती मांस असते ती खायचे, कच्चेच खायचे. आता काय करते माहिती का त्यांनी? आता ना त्यांनी ना त्याला माहीतच नव्हतं कसं ते शिकायचं. ते मसाले ते टाकत नव्हते, ते सगळं नव्हतंच. फक्त निरा ते घ्यायचे आणि दगड घ्यायचे दोन असे खड करायचे आणि ते आग व्हायची. परत ती दगड टाकते त्याच्या आतमध्ये सगळं गोळा करून आणि परत ते असं करतात शेकायसारखं असं. आणि ती ॲनिमल्सची स्किन असते तिला. हा आराध्याचा प्रोजेक्ट बनवायचा होता. तर जेवण झाल्यावर आम्ही आराध्याचा प्रोजेक्ट कंप्लीट केला. तर माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि आराध्याचा प्रोजेक्टही कसा वाटला ते सांगा. हे माझा चार्ट पेपर तयार झालेला आहे. तर असा हा आपला गाजराचा हलवा झालेला आहे. खूपच टेस्टी झाला आहे. तुम्हाला मी टेस्ट करून दाखवते. खूपच छान झालेला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. चला तर मग बाय बाय.